नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे कोर्टाने अर्जुनला शेवटची संधी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्जुनला विलासचा खून साक्षीनेच केलाय असे पुरावे सादर करायचे आहेत आणि मग या केसचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे अर्जुनच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा लागलेला असतो। तर इथे अर्जुनने शेवटच्या संधीचं सोनं करत साक्षीच्या विरोधामध्ये खूप मोठा पुरावा मिळवलेला असतो आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अर्जुन आणि चैतन्य या दोघांनी मिळून प्रियाच्या विरोधातला खूप मोठा पुरावा कोर्टामध्ये सादर करताच साक्षीनेच विलासचा खून केलाय हे सत्य आलं समोर। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे अर्जुनने कोर्टामध्ये फॉरेन्सिक लॅबचा एक रिपोर्ट सादर केलेला असतो, जो खरा रिपोर्ट आहे। तर इथे इन्स्पेक्टर सरंजामे यांनी जो खरा रिपोर्ट लपवून ठेवलेला असतो आणि महिपतच्या सांगण्यावरून खोटा रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केलेला असतो, त्याच्यामुळे कोर्टात हे सिद्ध झालेलं असतं की इथे पिस्तूलवरती जे फिंगरप्रिंट सापडलेले असतात त्याच्यावरती फक्त मधुभाऊंच्या हाताचे फिंगरप्रिंट्स आहेत, साक्षीच्या नाही। पण इथे खरा रिपोर्ट जेव्हा सरंजामे यांनी कोर्टामध्ये सादर केला त्याच्यानुसार एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आणि त्याच्यानुसार कळलं की त्या पिस्तूलवरती फक्त मधुभाऊच नाही तर साक्षीच्या हाताचे सुद्धा फिंगरप्रिंट्स सापडले होते। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे खरा रिपोर्ट सादर झाल्यानंतर एक मुद्दा अर्जुनने तिथे नमूद केलेला असतो, ते म्हणजे ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी फक्त आश्रमामध्ये नव्हती तर तिच्या हातामध्ये पिस्तूलसुद्धा होतं, हे सुद्धा अर्जुनने सिद्ध केलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जज साहेबांनी सांगितलेलं असतं की अगदी बरोबर, म्हणजे संशयाच्या सुया साक्षी शिकरेकडे वळलेल्या आहेत। तेव्हा इथे दामिनी देशमुख म्हणत असते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, अहो ठीक आहे, आपण मान्य करूया की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी आश्रमामध्ये होती आणि फक्त आश्रमामध्येच नाही तर त्या पिस्तूलच्या झटापटीमध्ये सुद्धा ती होती, हे आपण मान्य केलं। पण त्याच्यावरून हे सिद्ध होतं का की विलासला गोळी ही साक्षीनेच मारले म्हणून? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणत असतो की पॉईंट टू बी नोटेड मेलॉड, इथे आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी स्वतःहून सांगितले साक्षी फक्त आश्रमामध्ये नव्हती तर ती इथे पिस्तूल पकडण्यासाठी झटत होती, त्या झटापटीमध्ये सुद्धा साक्षी होती, हे आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी स्वतःहून कबूल केलेलं आहे। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने हा सुद्धा मुद्दा क्लिअर केलेला असतो की साक्षी फक्त आश्रमामध्ये लपून बसली नव्हती तर ती पिस्तूल पकडण्यासाठी झटत होती, त्या झटापटीमधूनच इथे विलासचा खून झाला होता। पण इथे साक्षी म्हणत असते की नाही, मी गोळी मारलेलीच नाही आहे आणि प्रिया हेच म्हणत असते की मी फक्त त्या ठिकाणी मधुभाऊंना बघितलं। मग जर तिघांमध्ये झटापट झाली तर तिथे साक्षीसुद्धा असायला हवी ना। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जज साहेब म्हणत असतात की अर्जुन सुभेदार यांनी ज्या पद्धतीने मुद्दे मांडलेत, ज्या पद्धतीने युक्तिवाद केलाय, त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा विलासचा खून झाला त्यावेळेला फक्त मधुभाऊ नाही तर तिथे साक्षी शिकरेसुद्धा होती। त्यामुळे इथे प्रिया मधुकर यांनी जी कोर्टाला साक्ष दिली आहे ती खरी आहे की खोटी ही पुन्हा तपासण्यात यावी। आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्हाला एक शेवटची संधी देण्यात येते, तुम्ही आता कोर्टामध्ये असा पुरावा सादर करायचा आहे की इथे विलासचा खून हा साक्षी शिकरेनेच केला आहे। असा पुरावा जेव्हा सादर होईल तेव्हा साक्षी शिकरे आत्तापर्यंत जी संशयित आहे ती गुन्हेगार सिद्ध होईल। त्यामुळे तुम्हाला जी शेवटची संधी देण्यात आली आहे त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या आणि कोर्टामध्ये साक्षीच्या विरोधात ठोस पुरावा सादर करा। तेव्हा प्रेक्षकांनो, तरीसुद्धा इथे अर्जुन उदास होतो। अर्जुनला असं वाटत असतं की इथे हे सिद्ध झालं आहे की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला मधुभाऊच नाही तर साक्षी तिथे होती आणि त्या बंदुकीवरती साक्षीच्या फिंगरप्रिंटचे निशाण आहेत, याचा अर्थ ती गुन्हेगार आहे असं इथे आता कोर्टाने मान्य करायला हवं होतं। पण तरीसुद्धा कोर्टाने इथे अर्जुनला शेवटची संधी म्हणून आता पुरावा सादर करायला सांगितला आहे, ज्याच्यामुळे हे सिद्ध होईल की विलासचा खून हा साक्षीनेच केला आहे असा ठोस पुरावा अर्जुनला सादर करावा लागणार असतो।
त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने ज्या पद्धतीने तयारी केलेली असते, प्रिया, महिपत आणि साक्षी सगळेजण खूपच जास्त घाबरलेले असतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आता मी इथपर्यंत पोचलो आहे, 2 चॉकलेट्स मी खाल्लेले आहेत, आता 3रा चॉकलेट बाकी आहे. साक्षीच्या विरोधामध्ये मला असा पुरावा मिळवायचा आहे ज्याने हे सिद्ध होईल की विलासचा खून हा साक्षीनेच केला आहे, मधुभाऊंनी नाही. मधुभाऊंचा या सगळ्याशी काडी मात्र संबंध नाही आहे, असा मला पुरावा मिळवायचा आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, काळजी करू नको अर्जुन, लवकरच तो पुरावा आपल्याला मिळेल, शब्द आहे माझा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सायली म्हणत असते की हे बघा, आपण एक आयडिया करू शकतो. आता आपल्याला शेवटची संधी मिळाली आहे. आता कोर्टामध्ये आपल्याला असा पुरावा सादर करायचा आहे ज्याने हे सिद्ध होईल की खून हा साक्षीनेच केला आहे. आणि हे कोण सांगू शकतं? तेव्हा अर्जुन म्हणतो, फक्त हे सगळं तर मी सांगू शकते, हो ना सायली? तेव्हा सायली म्हणते, अगदी बरोबर. आणि त्यासाठी आपल्याला एक प्लॅन करायचा आहे. आपल्याला असं प्रियाला भासून द्यायचं आहे की साक्षीच्या विरोधात आपल्याला ठोस पुरावा मिळाला आहे आणि तो कोर्टामध्ये सादर केल्यानंतर साक्षीनेच विलासचा खून केला आहे हे सिद्ध होईल. मग बघा प्रिया कशी घाबरते, कारण कोर्टामध्ये तिने दिलेली साक्ष ही खोटी ठरेल, मग साक्षी एवढीच तिलासुद्धा शिक्षा होईल. त्यामुळे आपण आता प्रियाला असं भासून द्यायचं आहे की आपल्याला साक्षीच्या विरोधात पुरावा मिळाला आहे. त्यामुळे इथे चैतन्य आणि अर्जुन दोघेजण आता जोरात चर्चा करत असतात. तेव्हा इथे प्रिया आलेली असते. महिपतने तिला सांगितलेलं असतं की आता त्या अर्जुन सायलीवरती लक्ष ठेवायचं. माझ्या पोरीला शिक्षा झाली नाही पाहिजे. तुला त्या घरामध्ये का ठेवले माहिती आहे ना? आता शेवटची संधी दिली कोर्टाने, त्यामुळे तो अर्जुन सुभेदार त्या संधीचं सोनं करणार आणि माझ्या मुलीच्या विरोधात ठोस पुरावे गोळा करणार. तेव्हा त्या अर्जुन सायलीवरती लक्ष ठेव, असं महिपतने प्रियाला सांगितलेलं असतं. तेव्हा प्रिया अर्जुनच्या रूमच्या बाहेर येऊन त्यांचं बोलणं चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे साक्षी घाबरलेली असते. साक्षी म्हणते, अण्णा माझं काही खरं नाही आहे. अहो बघा ना, आपण एवढी फिल्डिंग लावली होती, आपण एवढे पुरावे चांगले मॅनेज करून तयार केले होते, पण त्या अर्जुनने शेवटच्या क्षणाला ते सगळे पुरावे उधळून लावले. ते कसे खोटे आहेत हे पुरावे सकट सिद्ध केलं. आता माझं काही खरं नाही आहे अण्णा. तो अर्जुन मला सोडणार नाही. तो मला जन्मठेप किंवा फाशी काहीतरी मिळवून देणार. तेव्हा महिपत म्हणतो, तुझा अजून बाप जिवंत आहे, तुला काहीसुद्धा होणार नाही, काळजी करू नको. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, साक्षी खूपच जास्त घाबरलेली असते आणि प्रियासुद्धा घाबरलेली असते. तेव्हा इथे अर्जुन सायली दोघेजण म्हणत असतात की आता साक्षीच्या विरोधात आपल्याला जो पुरावा मिळाला आहे ना, तो आपण जपून ठेवूया. कारण का? तो जपून ठेवायला हवा, नाहीतर कुणीतरी गायब करू शकतं. तो ठोस पुरावा आपल्याला कोर्टामध्ये सादर करायचा आहे. त्याच्यामुळे हे सिद्ध होईल की विलासचा खून साक्षीने केला आहे, मधुभाऊंनी नाही. ही गोष्ट जेव्हा प्रिया लपून छपून ऐकते तेव्हा इथे सायलीने प्रियाला बघितलेलं असतं, पण ती असं दाखवते की तिने प्रियाला बघितलेलंच नाही आहे. आणि त्यामुळे चैतन्य, अर्जुन आणि सायली या सगळ्यांची चर्चा सुरू असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन सायली इथे प्रियावरती नजर ठेवून असतात. आणि जेव्हा इथे प्रिया हे सगळं बोलणं ऐकते तेव्हा ती इतकी घाबरते, ती लगेचच जाऊन महिपतची भेट घेते आणि ती महिपतला जाऊन सांगते, अहो अण्णा, काय करायचं आहे ते करा, पण लवकरात लवकर त्या अर्जुन सायलीचा बंदोबस्त करा. आणि तो चैतन्य आहे ना, तो तर इथे खूप मदत करतो आहे अर्जुनची. काय करायचं? हे लोक साक्षीच्या विरोधामध्ये खूप पुरावे गोळा करतायत, कळतंय का तुम्हाला? तेव्हा इथे सायली आणि अर्जुन, चैतन्य हे आपापल्या परीने पुरावे जमवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असतात. पण इथे दामिनी देशमुखने सगळ्यात आधी प्रियाला बोलावून घेतलेलं असतं आणि दामिनी म्हणते, हे बघ प्रिया, आता कोर्टामध्ये अर्जुनला शेवटची संधी देण्यात आली. अर्जुन या संधीचा नक्कीच फायदा करण्याचा प्रयत्न करेल, पण तुला एक काम करायचं आहे. कितीही काहीही झालं तरीसुद्धा तुझी साक्ष बदलायचं नाही. म्हणायचं की तू तिथे साक्षीला बघितलीच नाही, ती असेल तिथे कुठेतरी लपून बसली असेल, पण मला ती दिसली नाही, या मतावरती ठाम राहायचं. तेव्हा प्रिया म्हणते, पण तरीसुद्धा अर्जुनने असे पुरावे सादर केले की ज्याच्यामुळे हे सिद्ध झालं की खून इथे साक्षीनेच केला आहे, तर मग मी फसले ना.
मी दिलेली साक्ष तशी खोटी ठरेल. तेव्हा दामिनी म्हणते, बाई तू गप्प बस ना, तू कशालाच आता असं नेगेटिव्ह बोलतेस ग, तुला जे सांगितलं ना तेवढंच तू करायचं. तेव्हा इथे प्रिया खूपच जास्त घाबरलेली असते, कारण का सगळी केस तिच्या अवतीभोवती असते. तिने कोर्टामध्ये साक्ष दिली आहे की इथे साक्षीने विलासचा खून नाही तर मधुभाऊंनी खून केला आहे आणि साक्षी तिथे नव्हतीच. पण इथे अर्जुनने असे काही आता हेअरिंगमध्ये पुरावे सादर केलेले असतात ज्याच्यामुळे साक्षी इथे आश्रमामध्ये होती आणि ती त्या झटापटीमध्ये सुद्धा होती, कारण त्या बंदुकीवरती तिचे फिंगरप्रिंट सापडलेत हे सुद्धा अर्जुनने सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता प्रिया इतकी घाबरते, पॅनिक होते आणि ती घाईघाईने महिपत आणि साक्षीकडे जाते. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य दोघेजणं इथे आता प्रियाचा पाठलाग करत तिथपर्यंत पोचलेले असतात आणि मग तिथे गेल्यानंतर इथे प्रिया साक्षीला भेटायला तिच्या घरामध्ये एंट्री करते. तेव्हा इथे अर्जुन सायली दोघेजणं आता खिडकीजवळ जातात. चैतन्यसुद्धा बरोबर गेलेला असतो, तो अर्जुन बरोबरच असतो आणि सायलीला गाडीमध्ये बसवलेलं असतं, जेणेकरून जर कुणी बाहेरून आलं तर तू लगेचच आम्हाला इथे मेसेज कर, नाहीतर काहीतरी इथे खाणाखुणा कर, जेणेकरून आम्हाला कळेल की बाहेरून कुणीतरी येत आहे. पण तोपर्यंत आम्ही दोघेजणं इथे त्यांच्या घराच्या बाहेर थांबून बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा प्रेक्षकांनो साक्षी रडत असते. ती म्हणते, अण्णा मला जेलमध्ये नाही जायचं आहे, मला तिथे नाही राहायचं आहे, ते लोक खूप मारतात, तिथलं जेवण अण्णा मला त्या जेवणाची सवय नाही आहे, मी बाहेरून जेवते ना अण्णा, मला तर चायनीज फूड आवडतं, तुम्हाला तर माहिती आहे ना. मग हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर एक बाप म्हणजे महिपत कितीही मोठा गुंडा असला तरी शेवटीला तो बाप आहे. त्याने मुलीवरती चांगले संस्कार नाही केले, पण त्याने इथे आता मुलगी म्हटल्यानंतर तिला वाचवण्यासाठी जितके प्रयत्न करता आले असतील तितके प्रयत्न महिपतने केलेले असतात आणि शेवटीला इथे अर्जुन यशाच्या शिखरापर्यंत पोचायला आलेला असतो आणि त्यामुळे महिपत आणि साक्षी त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. इतकं खोटं बोलून, इतका पैसा देऊन काही उपयोग झाला नाही असं त्याला वाटत असतं. तो आपल्या मुलीला धीर देण्याचं काम करत असतो, पण तो म्हणत असतो की देवा, मी जेवढे पाप केले असतील ना त्याची शिक्षा मला दे, पण माझ्या साक्षीच्या विरोधात त्या अर्जुनला कुठलाही पुरावा मिळता कामा नये. त्या अर्जुनला जर पुरावा मिळाला तर माझ्या पोरीनंच त्या विलासला मारलं आहे हे तो सगळ्यांना सांगेल. त्यामुळे आता काहीही झालं ना तरीसुद्धा माझ्या पोरीच्या विरोधात त्या अर्जुन सुभेदाराला पुरावा नको मिळायला. तेव्हा प्रेक्षकांनो जी काही माहिती इथे प्रियाला आता सायली, अर्जुन, चैतन्य यांना द्यायची असते ते सगळं ते लोक खोटं बोलत असतात, जेणेकरून प्रियाच्या हातून काहीतरी चूक होईल आणि तेच होतं प्रेक्षकांनो. इथे प्रिया जाते ना महिपतकडे आणि त्याला म्हणते की अर्जुनच्या हातामध्ये साक्षीच्या विरोधात ठोस पुरावा लागला आहे, तो कोर्टामध्ये सादर केल्यानंतर साक्षीनेच विलासचा खून केला आहे हे सिद्ध होईल. याचा अर्थ कोर्टामध्ये मी दिलेली साक्ष खोटी ठरणार आहे. तसाही खून साक्षीनेच केला आहे, मधुभाऊंनी खूनच केलेला नाही आहे, पण मी कोर्टामध्ये खोटं बोलले होते म्हणून आतापर्यंत ही केस सुरू होती. मग आता मी काय करायचं आहे? अर्जुन तर सिद्ध करणारच, त्याच्याकडे काय पुरावा आहे ते मला माहिती नाही. तेव्हा महिपत म्हणतो, काय गं हे प्रत्येक वेळेला का गं अर्धवट माहिती घेऊन येत असतेस, पूर्ण तरी माहिती आणायची ना, काय पुरावा आहे ते तरी कळलं असतं. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की तुमच्यासाठी जेवढं ऐकलंय ना तेवढं पुरेसं आहे, कळतंय तुम्हाला. अर्जुन, सायली आणि चैतन्य यांचं बोलणं मी ऐकलं आहे, त्यांच्या बोलण्यातून मला कळलं आहे की त्यांच्याकडे ठोस पुरावा आहे. अर्जुन म्हणतो की आत्तापर्यंत त्या साक्षीच्या विरोधामध्ये किती पुरावे गोळा केले, मग आता एक पुरावा मला काही मिळणार नाही आहे का? हा पुरावा कोर्टात सादर केला ना चैतन्य की साक्षीच गुन्हेगार आहे हे सगळ्यांना कळेल आणि बघ मग तू त्या प्रियाची साक्ष कशी खोटी ठरते आणि त्या प्रियालासुद्धा मी दगड फोडायला पाठवतो असं इथे अर्जुन म्हणत असतो. तेव्हा प्रिया ते सुद्धा सांगते की साक्षीबरोबर माझंसुद्धा काही खरं नाही आहे, कोर्टामध्ये खोटं बोलले ना, मी खोटी साक्ष दिली आहे की इथे साक्षीने नाही तर मधुभाऊंनी विलासचा खून केला आहे. पण सत्य परिस्थिती काय आहे? मधुभाऊ इनोसंट आहेत, साक्षीनेच त्या विलासचा खून केला आहे हे सत्य आहे आणि अर्जुन सत्य समोर आणणारच. हे बघा, मला या सगळ्या प्रकरणामध्ये आता फसायचं नाही आहे, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केलेत. तेव्हा इथे महिपत प्रियाला धमकी देतो आणि म्हणतो, गप्प बसायचं, कोर्टामध्ये माझ्या पोरीच्या विरोधात जर गेलीस ना तर तुझं काही खरं नाही, असं इथे आता महिपत प्रियाला म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्जुनने आता पुरावा आपल्या जवळ ठेवलेला असतो. इथे प्रियाचं बोलणं त्याने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं
आणि लगेचच त्याने कोर्टाची हेअरिंग घेतलेली असते आणि त्याच्यामध्ये दामिनी देशमुख म्हणत असते, काय मग ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, या वेळेला तरी तुमच्याकडे ठोस पुरावा आहे का की विलासचा खून साक्षीने केला आहे की पुन्हा कोर्टाचा वेळ फक्त वाया घालवायचा आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील, गडबड करू नका, आजचा शेवटचा दिवस आहे, लवकरच तुम्हाला आराम मिळणार आहे, तेव्हा शांत बसा, सगळे पुरावे हळूहळू कोर्टामध्ये सादर होतील. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन तिथे प्रियाला बोलावतो विटनेस बॉक्समध्ये, कोर्टाची परमिशन घेतो. कोर्टाने परवानगी दिल्यानंतर प्रिया येते. तेव्हा अर्जुन विचारत असतो की तन्वी किल्लेदार, तुम्ही इथे स्टार्टिंगपासून सांगताय की जेव्हा विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी ही आश्रमामध्ये नव्हती, पण मी तर आता पुरावे देऊनही सिद्ध केलं आहे की ती आश्रमामध्ये होती आणि ती पिस्तूल पकडण्याच्या झटापटीमध्ये सुद्धा होती. आता फक्त एवढंच म्हणायचं आहे की खरोखर तुम्ही जे स्टेटमेंट दिलं होतं आय विटनेस म्हणून, इथे कोर्टाने तुमच्यावरती विश्वास ठेवला होता, ते खरं आहे का? म्हणजे खरोखर तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलं होतं मधुभाऊंना विलासला गोळी मारताना? तेव्हा प्रिया म्हणते, हो, मी माझ्या डोळ्याने बघितलं होतं, मधुभाऊंनीच विलासला गोळी मारली, साक्षी तिथे नव्हती. तेव्हा अर्जुन म्हणतो, खरंच तुम्ही खरं बोलताय? तेव्हा प्रिया म्हणते, हो, मी खरं बोलते. अर्जुन म्हणतो, जर खोटं बोलत असाल ना तर साक्षी शिकरे एवढीच तुम्हालासुद्धा शिक्षा होईल, लक्षात ठेवा, कारण तुमच्यामुळे 2-2.5 वर्ष ही केस इथपर्यंत आली आहे. जर तुम्ही तेव्हा खरं बोलला असता ना तर किमान ही केस कधीच क्लोज झाली असती आणि सगळ्यांचा मनस्ताप वाचला असता, पण तुमच्यामुळे हे सगळं इथपर्यंत आले हे विसरू नका. तेव्हा इथे प्रिया म्हणते, नाही, मी खरं बोलते. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला जर खरंच बोलायचं नाही आहे तर मग अर्जुन इथे कोर्टामध्ये एक पुरावा सादर करतो, जो त्याने व्हिडिओ तयार केलेला असतो रात्रीच्या वेळेला महिपतच्या घराच्या बाहेरून, ज्याच्यामध्ये प्रियाने स्पष्टपणे सांगितलं आहे की कोर्टामध्ये मी खोटं साक्ष दिली आहे, आता माझं खोटं सगळ्यांच्या समोर येईल, कारण साक्षीनेच विलासचा खून केला आहे, मधुभाऊंनी नाही, आणि तसे पुरावे अर्जुन आता कोर्टामध्ये लवकरच सादर करेल. त्यामुळे प्रेक्षकांनो, हा पुरावा दाखवल्यानंतर आता काय होणार? प्रियाच्या चांगल्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. तो पुरावा इथे जज साहेबांनी बघितल्यानंतर प्रियाने दिलेली साक्ष खोटी आहे याचा अर्थ मधुभाऊ निर्दोष आहेत आणि साक्षीनेच विलासचा खून केला आहे ही गोष्ट स्पष्ट झालेली असते. त्या एका व्हिडिओमुळे इथे खरा गुन्हेगार समोर आलेला असतो आणि इथे जज साहेबांनी मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत इथे साक्षीला जन्मठेपेसाठी पाठवलेलं असतं आणि प्रियावरती सुद्धा गुन्हा दाखल केलेला असतो.